आपल्या महाराष्ट्राला हिंदू मुसलमान संघर्षाची परंपरा आहे, तशीच हिंदू मुसलमान ऐक्याची सुद्धा परंपरा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी केळशीच्या बाबा याकूत दर्ग्याला देणग्या दिल्याची नोंद आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी तिथे भेट दिल्याची नोंद आहे। मालोजी राजेंनी आपल्या अहमदनगरच्या शाह शरीफ दर्ग्यावर भेट दिली आणि नवस बोलला। त्यानंतर त्यांना 2 मुलं झाली, एकाचं नाव शहाजी ठेवलं आणि एकाचं नाव शरीफजी ठेवलं होतं। तर हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधलं कोऑर्डिनेशन आणि कन्सायलेशन वगैरे जे आहे ते आपल्याला बघायला मिळत असतं आणि आपल्या समाज जीवनामध्ये जे आहे ते एक अभिन्न घटक होऊन बसलेला आहे। तर महाराष्ट्रातली एक गौरवास्पद परंपरा म्हणजे वारी। आपल्या वारीमध्ये देखील हिंदू मुसलमान ऐक्य आपल्याला बघायला मिळतं। संत तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा देहूमधून इनामदार वाड्यामधून प्रस्थान करत असते तेव्हा त्यांचा पहिला स्टॉप जो आहे तो बाबा अनगडशाह यांच्या दर्ग्यावर असतो। कधी सांगतात की बाबा अनगडशाह जे आहेत ते तुकाराम महाराजांचे मित्र होते आणि त्यांचे शिष्य देखील होते। तर बाबा अनगडशाह एकदा पुण्यावरून देहूला तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी आले होते आणि ती जी जागा तिथे तुकाराम महाराजांची आणि अनगडशाह बाबांची भेट झाली होती, आज तिथेच तो दर्गा मौजूद आहे आणि त्या दर्ग्यावर तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती थोडीशी विसामते। तिथं भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम होतो। इस्लामच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर इस्लाममध्ये भजन कीर्तन आणि संगीत याला वर्ज्य मानलं गेलेलं आहे आणि ते अलाउड नाहीये। मात्र असं असताना देखील दर्गा कॉम्प्लेक्समध्ये विठ्ठलाच्या नावाने भजन कीर्तन केलं जात असतं, तुकाराम महाराजांची स्तुती केली जात असते आणि तुकाराम महाराजांच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर त्यांनी देखील इस्लामशी रिकन्सायलेशन करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ईश्वर प्रत्येकाचा एकच आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्या एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दाता अल्लाह खिलावे, अल्लाह बगैर नाही कोय, अल्लाह करे सोही होय। तर हिंदू आणि मुसलमान यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या कट्टरपंथापासून एक एक पाऊल मागं घेऊन दोघांमध्ये साम्य कसं करता येईल, दोघं एकच ईश्वराची लेकरं आहेत आणि प्रेमाने मिळून मिसळून आपण आनंदाने राहू अशी परंपरा सुरू करून दिलेली आहे। तर बाबा अनगडशाह यांचे जे वंशज आहेत ते आज भवानी पेठेमध्ये पुण्यामध्ये राहतात। तर दरवर्षी जेव्हा तुकाराम बीज असते त्या दिवशी आवर्जून बाबा अनगडशाह यांचे वंशज जे आहे ते उपवास ठेवत असतात, तुकाराम महाराजांच्या प्रती आपलं प्रेम जे आहे ते व्यक्त करत असतात। तसंच श्रीगोंद्याला शेख मोहम्मद बाबा होते, त्यांचा कार्यकाळ आता ठामपणे आपल्याला सांगता येणार नाही, मात्र कधी कधी शेख मोहम्मद यांची जी पालखी आहे ते तुकाराम महाराजांच्या भेटीला देहूला नेण्याची अशी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये। तर गावोगावी विखुरलेल्या अशा काही दर्गे आहेत, काही जिथं उरूस बोलले जातात, तिथं नवस बोलले जात असतात। हिंदू आणि मुसलमानांमध्ये काला वगैरे केला जात असतो, मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह वगैरे आपल्याला बघायला मिळत असतो। ही जी महाराष्ट्राची काहीतरी परंपरा आहे याचं काहीतरी वेगळेपण आहे। उत्तर भारतामधली जी सुफी परंपरा आहे त्यांनी हिंदू, शीख आणि मुसलमान यांच्यामध्ये ऐक्य घडवण्याचं काम केलं होतं। तशीच महाराष्ट्रातली ही वारकरी परंपरा आहे त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमध्ये ऐक्य घडवण्याचं क्रांतिकारी काम जे आहे 400-500 वर्षापूर्वी केलेलं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या दृष्टीने, इतिहासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे। जर परीक्षेच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर जनरल स्टडीज पेपर 1 मध्ये जर कधी सुफी संतांचा उल्लेख होत आलेला आहे UPSC मध्ये तर आपण मोस्टली उत्तर भारतातल्या संतांचा उल्लेख करतोय, मात्र MPSC मध्ये जर या प्रकारचा प्रश्न आला तर हे एक्झाम्पल्स आपण मिस करता कामा नये। बाबा अनगडशाह यांचं नाव तुम्हाला घेता येईल, पेपरमध्ये लिहिता येईल। केळशीचे बाबा याकूत यांचं नाव तुम्हाला घेता येईल। नगरचा शाह शरीफ दर्गा जो आहे याचा उल्लेख आपल्याला करता येईल, हिंदू मुस्लिम ऐक्य आपल्याला बघायला मिळत असतं। तसेच श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद बाबा जे आहेत यांचा देखील उल्लेख आपल्याला करता येईल। तर या सगळ्या गोष्टी आहेत, महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्टी आहेत, यांच्यावर नजर ठेवणं, यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने तर आहेच, मात्र इन जनरल एक समाज म्हणून, मराठी समाज म्हणून देखील या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। तर तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यामध्ये विश्राम घेणार आहेत आणि बाबा अनगडशाह यांचं जे निवासस्थान आहे जिथे वंशज वगैरे बाबा अनगडशाह यांचे राहतात तिकडे मानाचे जे वारकरी आहेत आपला मुक्काम ठेवत असतात आणि बाबा अनगडशाह यांचे वंशज त्यांचा मानपान वगैरे, जेवण खाऊन वगैरे आहे सगळ्यांची सुविधा करत असते। तर अशी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे। दॅट्स ऑल अबाउट वारी परंपरा। थँक्यू।